नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. 3 वेगवेगळ्या विचारधारांचं सरकार महाराष्ट्रात अस्तित्वात आलं, पण त्यातले रुसवे फुगवे नाराजी नाट्य अगदी पहिल्या दिवसापासून आज तागायत सुरूच आहे. काँग्रेसच्या टेकूवर उभे असलेल्या या सरकारमध्ये काँग्रेसला मानाचं पान मिळत नाही. मानाचं पान सोडा, पण दुय्यम स्थान दिलं जातं. निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतलं जात नाही. निधी डावललं जातं. असे एक ना अनेक आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी गेल्या 6 महिन्यात केले. त्यामुळे अनेक प्रश्न या निमित्तानं निर्माण होत आहेत की काँग्रेस कायम याचिकाच्या भूमिकेत या सरकारमध्ये का आहे? सत्ता ही काँग्रेसची मजबुरी आहे का? काँग्रेसला कायम भांडून काहीतरी का मिळवावं लागतंय? काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत कुरघोडीचं राजकारण सुरू झाले का? अशा अनेक प्रश्नांवर आज आपण चर्चा करणार आहोत आजच्या खास कार्यक्रमात आघाडीतलं रडगाणं. आजच्या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत थोड्याच वेळात जोडले जाणार आहेत हुसेन दलवाई, काँग्रेसचे नेते आणि भाजपचे नेते माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. सुधीर जी नमस्कार, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतच्या कार्यक्रमात. खरं तर माझा पहिला प्रश्न स्वाभाविकपणे हुसेन दलवाईंकडे होता, पण अजून त्यांच्याशी संपर्क झाला नाही, त्याच्यामुळे आधी तुमच्याकडे येतो. जे रडगाणं सध्या सुरू आहे 6 महिन्यापासून महाराष्ट्रातली जनता सगळे बघतीये, तुम्ही विरोधक म्हणून या सगळ्या नाराजी नाट्याकडे कसं पाहताय? नाही, नाराजी नाट्याकडे मी तर सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतो. नकारात्मक पाहण्याचं काही कारणच नाहीये. शेवटी 11 आमदारांचा गट नाराज होतो हे तुमच्यासाठी सकारात्मक आहे? नाही, शेवटी सकारात्मक यासाठी पाठवतो की चहापत्ती, दूध, पाणी, साखर एकत्र केल्यावर कॉफी होत नाही, चहाच होतो. बर. असा कोणी जगामध्ये सायंटिस्ट नाही की चहापत्ती, साखर, दूध आणि पाणी गरम केल्यावर कॉफी त्याला आपण नाव देऊ. ज्यांच्या विचारामध्ये कुठेही एक वाक्यता नाही. एक पक्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सन्मान करणारा, दुसरा पक्ष पदोपदी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करणारा, एक पक्ष म्हणतो की हमारा हृदय भगवा है, हमारा रंग भगवा है, हमारे कपडे भगवा, आणि दुसरा पक्ष भगवा रंग पाहिला की त्यांच्यामध्ये कुठेतरी एक नवीनच भावना निर्माण होते. त्यांना भगव्या कपड्याचा प्रचंड प्रचंड राग आहे. बर. आता असे पक्ष जेव्हा एकत्र येतात तेव्हा नाराजी, बोर्डावर नाव नाही, सचिव ऐकत नाही, मुख्य सचिव ऐकत नाही, मुख्यमंत्री ऐकत नाही. आता जनतेला सुद्धा असंच वाटतं की हे कोणाचंच ऐकत नाही. बर. आता काय नकारात्मक विचार करणार आहे? शेवटी ती विचार, ज्यांचा विचारच फक्त सत्ता आहे असा हे लक्ष ठेवून ते आले आहेत, तर प्रश्नच कुठं होतो की काही सकारात्मक होईल. बर. पण काँग्रेसची जी अवस्था या सरकारमध्ये दिसतीये, प्रत्येक गोष्टीसाठी काँग्रेसला झगडावं लागतंय. अगदी निधीसाठी सुद्धा त्यांना आपली भूमिका मांडण्यासाठी त्यांना उपोषणाचं अस्त्र काढावं लागतंय. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला काय वाटतं, काँग्रेसवर ही वेळ का आली आहे? नाही, काँग्रेसवर ही वेळ येणारच होती. कारण जेव्हा तुमचा विचार, तुमच्या मनात असणारं देशहिताचं उद्दिष्ट, तुमचे जनसेवा हा विचार हा दुय्यम ठरतो आणि खुर्ची, एक खुर्ची दुखे खुर्ची असं जेव्हा तुमचा विचार होतो तेव्हा मग अशी परिस्थिती येते. आणि मग शिवसेनेच्या नेत्यांना माहिती आहे की हे एवढे लवचिक आहे, हे खुर्चीसाठी, सत्तेसाठी काहीही करतील, काहीही करू शकतात. तर अशांच्या नशिबामध्ये अवमानच येतो. ठीक आहे, तर तो अवमान आला. खूप खरं तर धारदार बोललेला आहात. काँग्रेसला हे अजिबात रुचणारं पचणारं नाहीये. आता आपल्यासोबत हुसेन दलवाई जे जोडले गेलेले आहेत. दलवाई सर, तुम्ही एक असा आवाज होता ज्यांनी पहिल्यांदा ही महाविकास आघाडी झाली पाहिजे अशी
पुढाकार घेऊन भूमिका मांडली आणि पुढं तुमचं ते स्वप्न सुद्धा साकार झालं. आज प्रामाणिकपणे सांगा, राज्यासाठी ज्या गोष्टीसाठी तुम्ही सत्तेत पोहोचलात ती गोष्ट साध्य झाली का हो? काँग्रेसला ती गोष्ट मिळाली का हो? काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताकद मिळाली का हो? एक लक्षात घ्या, या 3 पक्ष एकत्र आलेले आहेत. त्या 3 पक्षामध्ये काँग्रेस पक्ष थोडा 2 पक्षांपेक्षा थोडा मागे आहे आणि म्हणून सत्तेचा वाटपामध्ये सुद्धा आम्हाला त्या 2 पक्षापेक्षा थोडी कमी सत्ता मिळालेली आहे. ही वस्तुस्थिती आहे. परंतु सरकार व्यवस्थित चाललंय आणि हे जे काय टीका टिप्पणी जी काय सतत चाललेली आहे ते त्यांचा पोटशूळ आहे. म्हणजे सत्ता गेल्याचं दुःख इतकं आहे की त्यासाठी वेगवेगळे प्रश्न निर्माण करतात. उदाहरण मी सांगतो, पालघरचा प्रश्न. काय प्रश्न होता? 2 साधूंची हत्या झाली. कुणी केली? यांच्याच लोकांनी केली. म्हणजे हे ज्या पद्धतीनं लोकांच्या मध्ये प्रचार करतात, भयभीत लोकांना करतात, विरोधक आहेत, जिथं त्यांना संधी मिळेल तिथं ते प्रयत्न करणार, तिथं तुम्हाला कमी दाखवण्याचा. दलवाई सर, माझा मुद्दा हा आहे की जर या सरकारमधले काँग्रेसमधले सहभागी असलेले 11 आमदार जर उपोषणाला बसत असतील तर कसं महाराष्ट्रातल्या जनतेने म्हणायचं सरकार चांगलं चाललंय? नाही, असं आहे की काही प्रश्न असतात आणि ते प्रश्न मांडण्यासाठी उपोषण करणं ही गांधींनी सांगितलेली गोष्ट आहे. लक्षात घ्या. आपल्या सरकार विरोधात उपोषण करणं म्हणजे लोकांमध्ये हे करणं, मारामार करणं नव्हे. उपोषण करणं म्हणजे लक्ष वेधून घेणं हा त्याच्यातला भाग आहे. पण शिवसेनेला आवडत नाहीये ते की काँग्रेसचं नेतृत्वाने त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, तितकंच खरं आहे. पण शिवसेनेला आवडत नाहीये. सामनात त्यांनी सांगितलं की तुम्ही सरकारमध्ये राहून सरकारच्या विरोधात अशा प्रकारे करता, हे तुम्हाला पटतं का म्हणून ते म्हणतायत. तुम्हाला आरसा दाखवताय ते सामनातून. त्यांना हा प्रश्न, जे काय प्रश्न आहेत ते प्रश्न मांडण्याची पद्धती असते. ते मांडले की नाही मला माहिती नाही, परंतु आमच्या नेतृत्व जे तिथे पक्षामध्ये याच्यामध्ये सरकारमध्ये आहे आणि विशेषतः बाळासाहेब थोरात आहेत, त्यांनी हे प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत मांडून काय नेमके प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या दिशेने प्रयत्न व्हायला हवे होते. हे तितकंच खरं. उपोषणापर्यंत लोक का गेले, हे जर गेले असतील तर ते चांगलं नाही असं मी समजेन. परंतु ते गेले म्हणून काहीतरी फार मोठं प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे असं समजण्याचं कारण नाही. यांचं सरकार असताना सुद्धा अनेक वेळेला या तऱ्हेचं प्रश्न निर्माण झालेले होते. त्याच्यात काही असं आहे की विधायक मार्गाने आपल्या प्रश्नांच्या तुमच्या त्या मुद्द्याला माझा उपप्रश्न आहे. याच अशाच प्रकारच्या डिबेटमध्ये तुम्ही तेव्हा शिवसेनेला म्हणालात की शिवसेना लाचार झाली आहे म्हणून भाजपसोबत इतकं सगळं मानहानी करून सुद्धा ती जातीये. अशा प्रकारची टीका तुम्ही तेव्हा विरोधात असताना करत होतात. आज तुमची परिस्थिती वेगळी कशी, हा सुद्धा सवाल विचारला जातोय. आमची परिस्थिती लाचार नाही. आम्ही चांगले 44 आमदार आहोत. लाचारीपेक्षा वेगळे आम्ही होऊ शकतो, हे लक्षात घ्या. लाचार असण्याचा काही प्रश्न नाही. परंतु हे सरकार चाललं पाहिजे. बीजेपीला बाजूला ठेवली पाहिजे. का बाजूला ठेवली पाहिजे? बीजेपी जर विधायक काम करत असती, इथल्या सगळ्या संस्थांवर, लोकशाहीवर खऱ्या अर्थानं विश्वास ठेवून काम करत असती, तर आम्ही एक विरोधी पक्षामध्ये बसून त्या संबंधामध्ये जे काय करायचं ते केलं असतं. प्रश्न असा आहे की बीजेपी ज्या तऱ्हेचं राजकारण करते, सातत्यानं लोकांमध्ये वितुष्ट निर्माण करणं, लोकांच्या प्रश्नांच्या वर बोलण्याऐवजी भलते प्रश्न निर्माण करणं, हे जे बीजेपी करत होते त्याला शह देण्यासाठी म्हणून आम्ही आज याच्यामध्ये सरकार स्थापन केलेलं आहे आणि हे सरकार चांगलं चाललेलं आहे, याच्यात काही शंका नाही. ठीक आहे. खूप महत्वाची बाब तुम्ही सांगितलेली आहे की हे सरकार चांगलं चाललेलं आहे. नाराजी असेल किंवा नसेल याच्याबद्दलची, पण मला जाणून घ्यायचंय की सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या आमदारांमध्ये सध्या जे सुरू आहे हे नाराजी नाट्य, एकमेकांवरती कुरघोडी करण्याचं राजकारण सुरू आहे का, त्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करूया ब्रेकच्या नंतर. एक छोटासा ब्रेक घेतो, लगेच परत येतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय महाविकास आघाडीतलं रडगाणं, नाराजी नाट्य जे सुरू आहे त्या संदर्भात काय नेमकी काँग्रेसची भूमिका आहे जाणून घेण्यासाठी आता आपल्या सोबत हुसेन दलवाई आहेत आणि विरोधी पक्ष भाजपकडून आता आपल्या सोबत सुधीर भाऊ आहेत. सुधीर भाऊ, आता महाविकास आघाडीमध्ये ज्या प्रकारे काँग्रेसचे नेते आरोप करतायत, विशेषतः कैलास गोरंट्याल यांनी जे आरोप केले ते गंभीर याच्यासाठी आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसकडे अर्थ खात आहे, त्यांच्या लोकांना तिथं त्यांच्या लोकप्रतिनिधींना लवकर निधी मिळतो, पैसे मिळतात, शिवसेनेच्या लोकांना तर केवळ पत्रावरती निधी मिळतो, पण मग काँग्रेसला तो मिळत नाही. हे सगळं म्हणजे कुठेतरी एकमेकांवरची कुरघोडी सुरू आहे. मंत्री काय करतात? मंत्री कॅबिनेटमध्ये बसतात, आपल्या आमदारांना निधी मिळतो की नाही, त्यांच्या मतदारसंघात विकास प्रगती होतो की नाही, हे कोणी बघायचं? आमदारांनी बघायचं की आमदारांच्या भरोशावर लाचार होऊन सत्ते. आपला संपर्क तुटलेला आहे सुधीर भाऊंसोबत, पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करूया. दलवाई सर, एक मुद्दा हा सुद्धा मांडला जातोय की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आता तुमच्या सगळ्यांकडून त्यांना शक्ती हवी आहे, पण असं का होतंय की सातत्यानं, अगदी तुम्हाला सुद्धा कल्पना आहे की सर यादी वाचून दाखवली, सरकार स्थापन झाल्यापासून ते आजपर्यंत असे कितीतरी विषय आले की त्या विषयांबद्दल काँग्रेसचे नेते नाराज होतात, त्यानंतर त्याची दखल घेण्यासाठी मातोश्रीवर जावं लागतं, बोलवलं जातं, मग चर्चा होते, प्रश्न सुटतो. हे प्रत्येक वेळेस असं का होतं? ते राष्ट्रवादीबद्दल होत नाही, ते शिवसेनेबद्दल होत नाही, ते काँग्रेसबद्दलच का होतं? याचं कारण असं आहे की हे खरं आहे की निधीच्या संबंधामध्ये जर बोलायला झालं तर निधी फायनान्स मिनिस्टर हे एनसीपीचे आहेत, मग ते आपल्या लोकांनाच जपणार. हे आता आमचे लोक जे त्याच्यामध्ये सत्तेमध्ये आहेत त्याने हे संबंध नीट करणं, आपल्या आमदारांच्या निधी पोचता करणं, त्यांची नाराजी दूर करणं, हे आमच्या लोकांचं काम आहे आणि ते करतील. मला असं वाटतं की ह्याच्यातून फार मोठा काय प्रश्न निर्माण झालेला आहे असं नाही, परंतु ही जी सापत्न भावाची वागणूक जर दिली जात असेल तर ते अतिशय चुकीचं आहे. असं कुणी काय समजण्याचं कारण नाही की काँग्रेस लाचार आहे. काँग्रेस सत्तेसाठी कधीच लागेल. काँग्रेस जनतेच्या कामासाठी, जनतेच्या भल्यासाठी सत्ता हातात घेण्याची भावना काँग्रेसची असते आणि त्यासाठीच आम्ही काम करू. लाचारीचा इथे प्रश्न येत नाही. त्या संबंधामध्ये ठणकावून भूमिका घेतली गेली पाहिजे आणि ती घेतली जाईल, याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही. सर, एक मुद्दा मांडतो, तुमच्या कुणी समजू नये की काँग्रेसला कसंही ओढत नेता येईल आणि आम्ही म्हणू तसं चालेल असं समजण्याचं कारण नाही. आम्ही तिथे तिसरा भाग आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे आणि आमच्याशिवाय तुमचं चालेल असंही समजून घेण्याचं कारण नाहीये. आणि आम्ही सत्तेसाठी लाचार विचार काही नाही. सत्ता असेल तर ती सत्ता समानतेने विभागली गेली पाहिजे, ही भूमिका काँग्रेसची असणार आणि ती असली पाहिजे. त्याच्यासाठी जे काय करायचं ते आम्ही करू. ठीक आहे, पण एक मुद्दा सर आहे, त्याचं उत्तर खरं तर काँग्रेसच्या नेत्यांनी द्यायला हवं. मुद्दा हा आहे की किमान समान कार्यक्रमावरती हे सरकार स्थापन झालं, बरोबर? त्यानंतर शिवसेना आपल्या हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून तसोवर सुद्धा मागे सरकायला तयार नाही. मग काँग्रेस आपल्या विचारांशी तडजोड का करतेय? हा जो मेसेज जातोय महाराष्ट्रामध्ये, वेगवेगळ्या मुद्द्यावरून तुम्ही सुद्धा भांडलेले आहात, तुम्ही सुद्धा फोन दिलेला आहे, तुम्ही काही भूमिका मांडल्या होत्या, त्या मान्य झाल्या नाहीत, हे तुम्हालाही मान्य आहे. हे असं का होत आहे? असं आहे, ह्याच्यामध्ये मिनिमम प्रोग्राम ठरलेला आहे, मिनिमम प्रोग्राम प्रमाणे करायचं. याचा अर्थ असा नाही की कुठल्याही पक्षाने आपली भूमिका सोडायची आहे. त्यांची ती भूमिका आहे ते मांडत राहणार. ते राहिलं त्यांचं हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे, विरोध असण्याचं काय कारण नाही. त्यांचं हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे. आत्ताच्या घडीला नाही, मुळीच नाही. आत्ताच्या घडीला महाराष्ट्राचा विकास हा सगळ्यात महत्वाचा आहे आणि असं उद्धव ठाकरे साहेब बोललेले आहेत की विकासासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. कुठल्या विचाराचा फक्त भाग नाही आहे, तर विकास हा महत्वाचा आणि विकासासाठी आम्ही झटणार आहोत. त्यांनी कुठे हिंदुत्वाचा प्रश्न निर्माण केलेला आहे? कुठेही नाही केलेला आहे. असं बीजेपीला कुठे ना कुठेतरी याच्यामध्ये चान्स मिळू नये म्हणून काहीतरी शब्द प्रयोग केले जात असतील. याचा अर्थ सावरकरांपासून राम मंदिरापर्यंत कायम भूमिका घेतात नाही.
आता विकासाची भूमिका हीच कायम भूमिका आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि सुधीर भाऊ विकासाची तिकडे भूमिका हसतायत. महत्वाची आहे. सुधीर भाऊ हसतायत. सुधीर भाऊ, ते हास्यास्पद आहे. ते एकीकडे म्हणतात सत्तेचा समान वाटा पाहिजे, हा दुसरीकडे म्हणतात आम्ही आचार नाही, हम्म. तिसरीकडे म्हणतात की महात्मा गांधींनी स्वतःच्याच पक्षाविरुद्ध उपोषण करायला परवानगी दिली होती. हम्म. महात्मा पुन्हा आपला संपर्क तुटलेला आहे. सुधीर भाऊंना खरं तर आज या सगळ्याबद्दल बोलताना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. पुन्हा त्यांच्याकडे जाण्याचा आपण प्रयत्न करूया. पण दलवाई सर, एक मुद्दा हा सुद्धा आहे. सुधीर भाऊ पूर्ण करा. नाही, मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं की ते कन्फ्युज्ड आहे. एकीकडे म्हणतात आम्हाला जनतेची सेवा नाही, भाजपला येऊ द्यायचं नाही, सत्तेचा समान वाटा पाहिजे, निर्णयामध्ये आम्हाला भागीदारी पाहिजे, पण एका शब्दाने असं म्हणायला तयार नाही की जनहितासाठी आम्ही काही योजना तयार केल्या, त्या योजना सरकारने पूर्ण केल्या पाहिजे. गोरगरीब कल्याणाच्या आम्ही काही योजना देतो, त्या सरकारने पूर्ण केल्या पाहिजे. याबद्दल ते एकही शब्द बोलत नाही. सत्तेचा वाटा पाहिजे, बोर्डावर नाव पाहिजे, आमच्या आमदारांच्या मतदारसंघात पैसे पाहिजे, जनतेच्या हितासाठी, जनविकासासाठी, गोरगरिबांसाठी, रंजव्या गांधव्यांसाठी, निराधार, विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटितांचं अनुदान दिले जात नाही. जे हंगामी कर्मचारी आहे त्यांचं काय? या कोविड-19 मध्ये ज्यांच्या पोटाच्या भुकेचा प्रश्न निर्माण झाला त्याबद्दल काय? याबद्दल एकही शब्द बोलत नाही. मोठे मोठे विषय सांगताय, आम्हाला बीजेपीला दूर ठेवायचा आहे. अरे ठेवा, आम्हाला 1000 वर्ष दूर ठेवा, पण तुम्ही नाराज कशासाठी होता? आणि तुम्हाला भाजपला दूर ठेवायचा आहे. आज सर्व मंत्रिपदाचे राजीनामे द्या, शिवसेनेला पाठिंबा द्या पूर्ण. कशासाठी मंत्रिपद पाहिजे तुम्हाला? ठीक आहे. सुधीर भाऊ उत्तर घेऊया. वेळ संपलेली आहे. मी उत्तर घेऊया. एक शेवटचा मुद्दा. हा. हे म्हणाले मगा त्या संतांची हत्या झाली, त्याच्यात हेच लोक होते. मी दलवाईंचा सन्मान करतो म्हणून मी अतिशय शब्दाचा योग्य उपयोग करतोय. हे म्हणताना लोक ठिकाणावर ठेवून बोललं पाहिजे. तुमचं राज्य आहे, असं जर असेल तर जे कोणी आरोपी असेल फासावर लावा, पण अशा शब्दाचा उपयोग करू नका. सरकार तुमचं आहे, लावा. 10,000 पोलिसांची भरती करा त्याच्यासाठी, पण खोटं नाटक टीव्हीवर येऊन बोलू नका. दलवाईजी माझ्यासाठी सन्माननीय आहे म्हणून मी आज काही जास्त शब्दाचा उपयोग करत नाही, पण आपल्या मर्यादेत राहिलं पाहिजे. ठीक आहे. बोलताना हे सुधीर भाऊ, तुमच्या प्रश्नाचं उत्तर घेतो. दलवाई सर, त्यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला. तुम्ही भांडताय कुणासाठी? सत्तेसाठी भांडताय, सर्वसामान्यांसाठी कधी भांडणार हा त्यांचा सवाल आहे. सत्तेसाठी नाही, सर्वसामान्य समाजाच्या साठीच आम्ही भांडतो आहोत. आणि तोच सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून हे सरकार बनवलेलं आहे, सत्तेसाठी सरकार बनवलेलं नाहीये. सरकार हे जे सरकार 5 वर्ष सातत्यानं, आज ते म्हणतायत, पण 5 वर्ष सतत त्यांचे 2च पक्ष असताना सुद्धा आणि काही अपक्ष असताना सुद्धा रोज गडबडी जे होत होत्या त्या का होत होत्या? आणि शिवसेना इतकी नाराज का झाली की तुमच्यापासून लांब गेली? त्यांना तुम्हाला बरोबर का ठेवता आलं नाही? हिंदुत्वाचा मुद्दा तुमचाही होता आणि आज तुम्ही म्हणतात त्यांचाही होता. मग हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तरी तुम्ही एकत्र का आला नाहीत हा प्रश्न मी त्यांना विचारू शकतो. आणि पालघरच्या प्रश्नाच्या संबंधामध्ये मी त्यांना परत सांगेन की पालघरचा प्रश्न ज्या पद्धतीने तुम्ही उपस्थित केलात तो अतिशय चुकीचा होता. परंतु ही पद्धत आहे तुमची. जरा कुठे खुट्ट झालं, आता ते कुणीतरी आत्महत्या केली की त्याच्यामध्ये कोण होतं, ते अमुक आणा तमुक आणा, हे जे सगळं चाललेलं आहे. म्हणजे महाराष्ट्राची हे महाराष्ट्राची ही जी आहे शान आहे, त्या शानला तुम्ही कुठे ना कुठेतरी प्रॉब्लेम निर्माण करता. ती शान तुम्ही घालवता. सर्व राजकारण्यांकडून आज अपेक्षा सर्वसामान्य माणसांना हीच आहे. दलवाई सर, माफ करा, आपला वेळ थांबलेला आहे, वेळ संपलेला आहे म्हणून मला थांबवावं लागतंय. मुद्दा हा आहे, या राज्यात जे नवं सरकार आलं, सर्वसामान्य माणसांना त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. सरकार कुठलं येऊ, सर्वसामान्यांचं जगणं बदललं पाहिजे. त्याच्या आयुष्यात येणारे संकट त्याच्यावर ते बाजूला झाली पाहिजेत, ते सुसह्य जगणं झालं पाहिजे, ही सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. आज या 3 पक्षातले जर नेते आपापसात भांडत राहिले, नाराजी नाट्य करत राहिले, रडगाणं गायत राहिले, तर सर्वसामान्यांचं गाणं, त्याचं रडगाणं कोण ऐकणार, त्याच्या व्यथा कोण ऐकणार, हा सवाल आज महाराष्ट्रातल्या जनतेतला आहे.
आणि तोच या निमित्तानं चर्चेला आपण घेतला। आजच्या या चर्चेमध्ये आपण आलात, आपली मतं मांडली, त्याबद्दल दोघांचेही मी मनापासून आभार मानतो। या विशेष चर्चेत आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।